चला तर पाहू आपण चौथा प्रश्न. त्यासाठी ही जी पहिली स्टेप आहे, पहिला टर्म आहे, त्या पहिल्या टर्ममध्ये जसं इथं केलं आहे म्हणजे ज्याचा फरक आहे तसंच आहे दुसऱ्यामध्ये पण आहे, तसंच आपल्याला ह्या 4 ऑप्शनपैकी एकामध्ये शोधायचं आहे. वाय पासून आता आपण पहिलं टर्म चेक करू आणि डायरेक्ट उत्तर पाहू, कारण की हा आणि हे सारखंच राहणार. ओके, तर वाय पासून ए एकचा फरक आहे, +1 आहे. पुढं जात आहे तर +1 आहे. वाय पासून ए मधात एक जण आहे, मधातला व्यक्ती मोजत आहे मी, +1 आहे. नंतर दुसरं जे पासून एन, जे पासून एन मधात तिघंजण आहे आणि पुढं जात आहे म्हणजे +3चा फरक आहे. आणि नंतर आर पासून एक्स, आर पासून एक्स हे 3, 5चा फरक आहे. तसंच या 4पैकी एकाचा आपल्याला तसा अशाच सेम टू सेम फरक असला पाहिजे. तर डायरेक्ट उत्तर पाहू आपण. तर एक्स पासून झेड एकचा फरक आहे म्हणजे +1. ओके, बरोबर येत आहे. नंतर ई पासून आय, ई पासून आय 3चा फरक येत आहे, बरोबर येत आहे. आता 5चा फरक आला पाहिजे. बी पासून एच हे 3, 4, 5 बरोबर येत आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी 1 ते 25पर्यंतचे पूर्ण क्वेश्चन कवर केलेले आहे. इथे लिंक दिसत असेल, तिथं तुम्ही क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता.